Virtual Training Center of Municipal Corporation of Greater Mumbai. I am Shrutika Lohar and today's class is for 5th standard students. Subject is Marathi. So let's begin the class. नमस्कार बालमित्रांनो, इयत्ता 5वी विषय मराठी माध्यम इंग्रजी. माझं नाव श्रुतिका सुरेश लोहार आणि आज आपण आपल्या मराठी पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 शिकणार आहोत. पाठाचं नाव आहे पैशांचे व्यवहार. मुलांनो, आपण पैशांचा वापर करून वस्तू विकत घेणं म्हणजेच खरेदी करणं हे शिकलो आहोत. तुम्ही सुद्धा आई-वडिलांनी सांगितलेल्या छोट्या मोठ्या वस्तू आणण्यासाठी दुकानात जात असाल, सांगितलेल्या वस्तू पैसे देऊन खरेदी करत असाल, पण या व्यतिरिक्त पैशाचे व्यवहार केले जातात आणि त्याला काय म्हणतात आणि त्याची नावं काय आहेत हे आज आपण या पाठामध्ये शिकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया बँकेतील व्यवहारापासून. पहा मुलांनो, स्क्रीनवर आपल्याला बँकेचे चित्र दिसत आहे. बँकेमध्ये आपण आपले बचत खाते उघडू शकतो. त्यामध्ये आपण बचत करण्यासाठी आपले पैसे ठेवतो. पहा, चित्रामध्ये आपल्याला दिसत आहे 3 काउंटर आहेत. 3 सेविका इथे मदत करण्यासाठी उभ्या आहेत. काही माणसं बचत खातं उघडण्यासाठी आलेले आहेत. काहींचं काम झालेलं आहे, ते आनंदात दिसत आहेत. तर एक महिला त्यांचा नंबर येईपर्यंत वाट बघत बसलेले आहेत. बँकेची कामं फार शिस्तीत असतात. आपल्याला टोकन दिलं जातं. आपली वेळ येईपर्यंत आपल्याला वाट बघत बसावं लागतं. आपला नंबर आल्यानंतर, आपला क्रमांक आल्यानंतर आपण आपले बँकेचे व्यवहार सुरळीतपणे करू शकतो. चला तर मग आपण जाणून घेऊया कोणकोणते व्यवहार होतात या बँकेमध्ये आणि त्यांची नावं काय आहेत. आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की बँकेतील व्यवहारांपैकी एक आहे पैसे भरणे. म्हणजेच आपल्या बचत खात्यामध्ये किंवा जे कोणते खाते आपण बँकेत उघडले आहे त्यामध्ये आपण पैसे भरू शकतो. त्याशिवाय आपण आपल्या खात्यातील पैसे काढूही शकतो. बँकेत आपण चेक देऊ शकतो. तसेच विम्याची रक्कम आपण भरू शकतो. जीवन विमा असतो काही लोकांचा, ते त्यामध्ये बँकेत जाऊन त्याचा विमा किंवा विम्याची रक्कम भरतात. याशिवाय दागिने सुरक्षित ठेवणे. बालमित्रांनो, बँकेमध्ये आपण तिजोरीप्रमाणे एक लॉकर भाड्याने घेऊ शकतो आणि त्यामध्ये आपण दागिने सुरक्षित ठेवू शकतो. त्यासाठी आपल्याला सुनिश्चित असं त्याचं भाडं बँकेला द्यावं लागतं. चेक वटवणे, वीज बिल भरणे. हो, तुम्ही बरोबर ऐकलात, विजेचं बिल सुद्धा आजकाल बँकेमध्ये आपल्याला भरता येतं. ही एक अत्यावश्यक सेवा बँकेमध्ये आपल्याला पूर्ण करता येते, आपल्याला मिळते. त्याशिवाय आपण गृहकर्ज, वाहन कर्ज घेऊ शकतो. दागिने गहाण ठेवणे, मुदत ठेवीच्या योजनाही असतात बँकेमध्ये. तर वेगवेगळ्या बँकांमध्ये वेगवेगळ्या सेवा हल्ली उपलब्ध आहेत. तुम्ही जेव्हा तुमच्या पालकांसोबत बँकेमध्ये जाल तेव्हा तिथे उपलब्ध असणाऱ्या विविध सोयी सुविधा आणि विविध योजना याची माहिती नक्की गोळा करा. चला, बँकेचे व्यवहार पाहिले. आता आपण पाहूया बाजारात काय काय होतं. बालमित्रांनो, इथे स्क्रीनवर आपल्याला एका भाजी बाजाराचं किंवा फळ बाजाराचं चित्र दिसत आहे. या एका विक्रेत्याने आपलं दुकान व्यवस्थित मांडलेलं आहे. भोपळा, बटाटा याप्रमाणे आपल्याला काही भाज्या दिसत आहेत. फळं आहेत, कलिंगड, अननस, सफरचंद अशी वेगवेगळी फळं आपल्याला इथे पाहायला मिळते. इथे भाज्याही ठेवलेल्या आहेत. वांगी आहे, टोमॅटो आहेत, मिरच्या दिसत आहेत. तर बालमित्रांनो, आपल्याला सर्वांना माहीत आहे, आपण जेव्हा बाजारात जातो तेव्हा वस्तू विकत घेतो आणि वस्तूच्या मोलाचे पैसे आपण भाजी विक्रेत्याला देतो. याचाच अर्थ बाजारामध्ये विकत घेणे
आणि खरेदी करणे. खरेदी कोण करतो? जो पैसे देऊन वस्तू विकत घेतो त्याला आपण म्हणतो की वस्तू खरेदी केली. खरेदी करणे म्हणजे पैसे देऊन ती वस्तू घेणे. म्हणजेच बाजारामध्ये दोन प्रकारचे व्यवहार होताना आपल्याला दिसतात. ते असे आहेत. एक आहे खरेदी करणे आणि त्याशिवाय वस्तू विकत घेणे असंही म्हणूया आपण. खरेदी करणे, विकत घेणे आणि विकणे. जो पैसे देतो तो वस्तू खरेदी करतो किंवा वस्तू विकत घेतो आणि जो विक्रेता असतो तो वस्तू विकतो. चला आता आणखी काही व्यवहार आपण जाणून घेऊया. तर बाजारामध्ये काय काय गोष्टी घडतात? वस्तू खरेदी करणे आणि वस्तू गिराईकाला विकणे. आता आपण पाहूया वीज देयक केंद्र. इथे काय काय होते? बालमित्रांनो, आपण वापरत असलेल्या विजेचे बिल, विजेच्या बिलाची रक्कम आपण वीज देयक केंद्राकडे जाऊन भरतो. आजकाल ही सोय बँकेतही दिली जाते. बँकेतील बचत खात्यातून आपण ऑनलाईन बिल भरू शकतो. आपण आपलं बिल घेऊन वीज देयक केंद्रामध्ये जाऊन आपल्याला त्या महिन्याचे जेवढे बिल आले आहे ते बिलाची रक्कम आपण वीज देयक केंद्रात जमा करतो. जेवढी बिलाची रक्कम आहे किंवा आधीचं बिल शिल्लक राहिलं असेल किंवा आपण भरलं नसेल तर ती रक्कमसुद्धा आपल्याकडून वसूल केली जाते. आपल्याला चित्रात दिसत असेल की या वीज देयक केंद्रामध्ये कशी माणसं रांगेत उभी आहेत, त्यांच्या हातात त्यांची वीज बिलं आहेत आणि त्या वीज बिलावर लिहिलेली रक्कम ते जमा करायला आलेली आहेत. तर इथे बिलाची रक्कम भरणे ही एक सेवा दिली जाते. म्हणजे आपण तिथे जाऊन विजेची रक्कम, आपल्याला जेवढं बिल आलं आहे विजेचं ते आपण तेवढी रक्कम देतो. चला आणखी काय व्यवहार आहेत ते पाहूया. स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे दूरध्वनी केंद्र. इथे दूरध्वनी केंद्रावरती बिल भरायला आलेल्या व्यक्ती रांगेत उभ्या दिसत आहेत. त्यांच्या हातात त्यांचं दूरध्वनीचं म्हणजेच टेलिफोनचं बिल दिसत आहे. दूरध्वनी म्हणजे टेलिफोन बालमित्रांनो. टेलिफोनचं बिल, त्याची जी रक्कम आलेली आहे ती दूरध्वनी केंद्रामध्ये दिली जाते. त्यासाठी आपल्याला टेलिफोन एक्सचेंजमध्ये जावं लागतं. तिथे अशा प्रकारे रांग असते. बिल भरायला आलेली माणसं रांगेत उभी असतात आणि त्यांचा क्रमांक आल्यावर, त्यांचा नंबर आल्यावर ते केंद्रामध्ये आपलं बिल पाहून तेवढी रक्कम भरतात. तर ज्याप्रमाणे वीज देयक केंद्रामध्ये विजेच्या वापरा इतकी आपलं जे काही बिलाची रक्कम असेल ती आपण भरतो, तसंच इथे टेलिफोन म्हणजेच दूरध्वनी केंद्र जे आहे तिथेही रांग लावली जाते. गिराईक रांग लावतात आणि त्यांच्या नावे जेवढी बिलाची रक्कम आहे बिलावर छापलेली ती इथे भरली जाते. यापुढे आपण पाहूया पोस्ट ऑफिस. चित्रात आपल्याला एक मोठं पोस्ट ऑफिस दिसत आहे आणि अनेक माणसे इथे आलेली आहेत. पोस्टात आपण पत्र पोस्ट करतो. तसेच आपण मनी ऑर्डरसुद्धा इथे भरू शकतो. ती एक सेवा आपल्याला इथे मिळते. त्याशिवाय आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातंसुद्धा उघडता येतं. विविध योजना आहेत पोस्टाच्या, त्यासाठी सुद्धा आपल्याला पोस्टाचा फारच फायदा होतो. तर काय काय शिकलो आपण? मनी ऑर्डर भरणे, तसंच फक्त पत्र नाही, फक्त पार्सल नाही, तर पोस्टामध्ये बचत खातंसुद्धा आपण उघडू शकतो. त्या व्यतिरिक्त
आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये विविध योजना सुद्धा मिळतात. जे सिनियर सिटीजन आहेत, जी वृद्ध माणसं आहेत, त्यांच्यासाठी काही योजना असतात. तसेच सुकन्या योजना ही पोस्टात दिली जाते. आपण जेव्हा आपल्या पालकांसोबत पोस्टात जाल तेव्हा पोस्टात आणखी कोणकोणत्या सेवा उपलब्ध आहेत आणि तिथे पैशाचे व्यवहार कसे होतात ते आपल्याला माहिती मिळवायची आहे. बालमित्रांनो, पूर्वी पोस्टामध्ये आंतरदेशीय पत्र, पोस्ट कार्ड असे पत्रसुद्धा आपण विकत घेऊ शकत होतो. पोस्टातून आपल्याला वेगवेगळे पोस्टल स्टॅम्पसुद्धा विकत घेता येतात. तर असे देखील व्यवहार होतात. याशिवाय पोस्टाची आणखी एक सेवा आहे बालमित्रांनो, की पोस्टामध्ये आपल्याला टेलिफोनचे बिलसुद्धा भरता येते. म्हणजे दूरध्वनीचे बिलसुद्धा इथे आपण भरू शकतो. ही सुद्धा एक सेवा म्हणजे हा आर्थिक व्यवहारसुद्धा आपण पोस्टामध्ये करू शकतो. पोस्टात विविध सेवा उपलब्ध आहेत नागरिकांसाठी. आपण पोस्टात जाऊन नक्की याची चौकशी करा. सध्याच्या काळात पोस्ट आपल्याला काय काय सेवा देतं आणि तिथे आणखी कोणकोणते व्यवहार होतात, मनी ऑर्डर, बिल भरणे, बचत खाते, तसेच वेगवेगळ्या योजना काय आहेत उपलब्ध त्याबद्दल जाणून घ्या. आता आपण पाहूया दुकानातील आर्थिक व्यवहार. दुकानात आपण जातो वस्तू खरेदी करण्यासाठी. जसं आपण बाजारातील व्यवहार पाहिले त्याचप्रमाणे इथेही आपण विकत घेतलेल्या वस्तूसाठी आपल्याला बिल दिले जाते आणि त्या बिलावर लिहिलेली असलेली रक्कम आपण दुकानातून बाहेर पडण्याआधी दुकानाचा जो मालक आहे म्हणजे जो विक्रेता आहे त्याच्याकडे जमा करतो. जमा केलेल्या रकमेसाठी आपल्याला बिल मिळतं. त्यावरती पेड असा स्टॅम्प मारला जातो, शिक्का लावला जातो, म्हणजे आपण बिलावरची रक्कम भरलेली आहे आणि मग आपण दुकानातून बाहेर पडतो. याचाच अर्थ ज्याप्रमाणे बाजारातून वस्तू घेतो त्याची आपण विक्रेत्याला किंमत देतो, त्याचप्रमाणे वस्तू जसं आपल्याला स्क्रीनवर दिसत आहे, या दोन स्त्रिया दिसत आहेत. त्यातली एक विक्रेता आहे तर दुसरी खरेदी करण्यासाठी आहे म्हणजे गिऱ्हाईक आहे. तिने आपल्याला दिसत आहे हे चप्पल किंवा बूट विकत घेतलेले आहेत आणि त्या मोबदल्यात ती त्याची रक्कम म्हणजेच किंमत देत आहे. तर अशा प्रकारे इथे सुद्धा खरेदी करणे आणि विक्री करणे असे दोन व्यवहार आपण पाहत आहोत. अशीच खरेदी आणि विक्री आपल्याला इतर दुकानांमध्येही पाहायला मिळते. इतर वस्तू भांडारामध्ये आपण गेलात तर विविध वस्तूंची खरेदी, गिऱ्हाईक असतात ते कपडे किंवा त्यांना लागणाऱ्या इतर वस्तू खरेदी करतात म्हणजेच पैसे देऊन विकत घेतात. तर दुकानदाराचा जो मालक असतो, जो विक्रेता असतो, तो विकलेल्या वस्तूची रक्कम गोळा करतो. तर दुकानांमध्ये, बाजारामध्ये अशा प्रकारे खरेदी आणि विक्री असे व्यवहार होतात, असे पैशाचे व्यवहार होतात. चला मुलांनो, आपण शिकलेल्या पैशांच्या व्यवहाराबद्दल स्वाध्यायामध्ये कोणकोणते प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत ते आपण जाणून घेऊया. प्रश्न क्रमांक 1, बँकेत चालणारे पैशाचे कोणतेही व्यवहार सांगा. बँकेत आपण विविध व्यवहार पाहिले, त्यापैकीच आहेत पैसे भरणे आणि चेक वटवणे. या व्यतिरिक्त काही व्यवहार आहेत ते सुद्धा आपण लिहू शकता. उदाहरणार्थ कर्ज काढणे, त्याशिवाय दागिने सुरक्षित ठेवणे आणि विम्याची रक्कम भरणे. चला पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांनो, पैसे भरणे, चेक वटवणे, कर्ज घेणे हे 3 व्यवहार आपण जाणून घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2, जोड्या जुळवा. गट अ, विजेचे बिल भरणे, मनी ऑर्डर करणे आणि फोनचे बिल. तर ब गटामध्ये
पोस्ट ऑफिस, दूरध्वनी केंद्र आणि वीज देयक केंद्र. अ गटातील जे मुद्दे आहेत त्यांचे आपल्याला ब गटातील मुद्द्यांशी जोड्या जुळवायच्या आहेत. चला तर मग विजेचे बिल भरणे ह्याची जोडी जुळते. वीज देयक केंद्र, बरोबर. विजेचे बिल आपण कुठे भरतो? विजेचे बिल आपण वीज देयक केंद्रामध्ये जाऊन भरतो. पुढचा आहे मनी ऑर्डर करणे. मनी ऑर्डर आपण पोस्टात जाऊन करतो, पोस्ट ऑफिस आणि मनी ऑर्डर. फोनचे बिल आपण कुठे भरतो? फोनचे बिल भरतो दूरध्वनी केंद्रावरती जाऊन. अशा प्रकारे अ गट आणि ब गटातील मुद्द्यांच्या आपण जोड्या जुळवलेल्या आहेत. चला आता आपण एक उपक्रम पाहू. दुकानात जा आणि खालील वस्तूंचे भाव माहिती करून घ्या. भाव म्हणजे किंमत आणि त्यांची किंमत लिहा. बालमित्रांनो, सध्या काय वस्तूंचे काय भाव आहेत ते आपण पाहूया. तुम्ही सुद्धा तुमच्या जवळच्या बाजारात जाऊन पुढे दिलेल्या वस्तूंचे भाव जाणून घेणार आहात. चित्रात आपल्याला चित्रकला वही दिसत आहे. चित्रकले वहीची किंमत साधारण 75 रुपये असते. आपल्या जवळच्या दुकानात चित्रकलेच्या वहीची काय रक्कम आहे ती तुम्ही जाणून घ्या. हे आहेत स्केच पेन आणि त्याचा हा खाली बॉक्स आहे. स्केच पेन बॉक्स आपल्याला बाजारात साधारण 115 रुपयांना मिळतो. पुढचे चित्र आहे कंपास. कंपास आपण भूमिती रचना आखण्यासाठी वापरतो. भौमितिक रचनांसाठी आपल्याला फक्त कंपास सुद्धा विकत घेता येतो दुकानात जाऊन. त्याची किंमत साधारण 15 ते 20 रुपये असते. यापेक्षाही महाग किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये तयार झालेले कंपास बाजारात मिळतात. कमीत कमी 15 ते 20 रुपयापर्यंत कंपासची किंमत असते. आणखी काही वस्तू पाहूया. शाळेचे बूट. बालमित्रांनो, शाळेचे बूट आपल्याला बाजारात साधारण 187 रुपयापासून पुढे म्हणजे यापेक्षाही महाग किमतीचे मिळू शकतात. छत्री. छत्री आपल्याला वेगवेगळ्या किमतींची मिळते. साधारण 250 रुपयापासून एका छत्रीची किंमत सुरू होते. यापेक्षाही महाग किमतीच्या छत्र्या मिळतात. पुढची वस्तू आहे दप्तर. दप्तर म्हणजे स्कूल बॅग. स्कूल बॅग आपल्याला साधारण बाजारामध्ये 399 रुपयापासून मिळतात. याहीपेक्षा महाग शाळेच्या बॅग्स म्हणजे दप्तर बाजारात मिळू शकतात. बालमित्रांनो, आपण सर्वसाधारण दर म्हणजे सर्वसाधारण भाव पाहिलेले आहेत. मात्र तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गेला तर कदाचित तुम्हाला याहीपेक्षा स्वस्त म्हणजे कमी दराच्या किमतीत याच वस्तू मिळतील. तर काही ठिकाणी याच वस्तू अधिक महाग मिळतात. तेव्हा तुमच्या जवळच्या बाजारात या वस्तूंची काय किंमत आहे ती तुम्ही जाणून घ्या. प्रश्न क्रमांक 5. बँकेत चालणाऱ्या व्यवहारापुढे टिक म्हणजे बरोबर अशी खूण करा. बँकेत होत नसलेल्या व्यवहारापुढे क्रॉस म्हणजेच फुली चुकीची अशी खूण करा. चला तर मग पैसे भरणे, पैसे काढणे, पत्र टाकणे, चेक देणे, मनी ऑर्डर करणे, विम्याची रक्कम भरणे, दागिने सुरक्षित ठेवणे, चेक वटवणे, वीज बिल भरणे, कर्ज घेणे, दागिने गहाण ठेवणे आणि मुदत ठेवीच्या योजना. आता आपल्याला बँकेचे व्यवहार विचारले आहेत. पैसे भरणे हा बँकेचा व्यवहार आहे. पैसे काढणे हा सुद्धा बँकेतला व्यवहार आहे. पत्र टाकणे मात्र पोस्ट ऑफिसमध्ये होतं, हे बँकेत होत नाही, त्यामुळे इथे आपण फुली करत आहोत. चेक देणे, चेक आपण बँकेत देतो. मनी ऑर्डर आपण पोस्टात करतो, बँकेत नाही. विम्याची रक्कम भरणे, विम्याची रक्कम आपण बँकेत
भरू शकतो. दागिने सुरक्षित ठेवणे हे सुद्धा होते. चेक वटवणे हे सुद्धा बँकेत होते. वीज बिल सुद्धा हल्ली बँकेत भरता येते, त्यामुळे आपण इथे टिक करणार आहोत. कर्ज घेण्यासाठी आपण बँकेत जाऊ शकतो. दागिने गहाण ठेवणे हे सुद्धा आपल्याला बँकांमध्ये ही सोय सध्या उपलब्ध आहे. मुदत ठेवीच्या योजना, हो हे सुद्धा काम, ही सेवा सुद्धा बँकांमध्ये सध्या उपलब्ध आहे. अशा प्रकारे आपण या प्रश्नांमध्ये, जिथे या प्रश्नातील हे वेगवेगळे जे आपल्याला पर्याय आहेत 1 पासून 12 पर्यंत, बँकेत होणाऱ्या व्यवहारांपुढे आपण बरोबरची खूण केलेली आहे, तर जे व्यवहार बँकेत होत नाहीत त्यापुढे आपण फुली केली आहे, म्हणजे चुकीची खूण केलेली आहे. पुढचा प्रश्न लिहा. दिलेल्या अक्षरांपासून सुरू होणारे शब्द लिहा. बालमित्रांनो, आपल्याला इथे फुलांच्या पाकळ्या दिलेल्या आहेत आणि फुलाच्या मध्यभागी अक्षर दिलेलं आहे. तर त्या अक्षरावरून सुरू होणारे शब्द आपण लिहिणार आहोत. आपल्याला इथे उदाहरणासाठी श वरून शरद, शतक, शर्यत आणि शहामृग. शहामृग म्हणजे ऑस्ट्रिच. तर आपल्याला हे एक उदाहरण दाखवलं आहे. चला मग आपण सुरुवात करूया द या अक्षरापासून. द वरून दहा, द वरून दम भरणे, दम, दम देणे, दगड, त्याशिवाय दरवाजा, आता आपण स अक्षरावरून सुरू होणारे शब्द पाहूयात. स वरून ससा, सलग, सरळ आणि सहा. बालमित्रांनो, या व्यतिरिक्त आणखी काही शब्द तुम्हाला माहीत असतील तर फुलाच्या इतर पाकळ्या तुम्ही पूर्ण करून त्यामध्ये माहीत असलेले अधिक शब्द लिहू शकता. इथे फक्त प्रत्येक फुलाला 4-4 पाकळ्या दिलेल्या आहेत. तुम्ही मात्र जेव्हा वहीमध्ये या प्रश्नाचं उत्तर लिहाल त्यावेळी 4 पाकळ्या आणि त्या व्यतिरिक्त अधिक 4 पाकळ्या, अशा 8 पाकळ्या तुम्ही तयार करा आणि मग त्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त त्या अक्षरावरून सुरू होणारे शब्द लिहिता येतील. आता पुढे न वरून सुरू होणारे शब्द आपण लिहू. न नळाचा, नळ, नमन, नम्रता, मुलीचं नाव असतं नम्रता, नरेश, मुलाचं नाव असतं नरेश. आता अ वरून सुरू होणारी बरीच नावं ही आहेत. उदाहरणार्थ अहाना, अमित, तसेच अ वरून अननस, अननस. जागा कमी असल्या कारणाने नीट लिहिता येत नाहीये, पण आपण मुलांनो यामध्ये व्यवस्थित लिहायचं आहे. आणखी अ वरून अवघड म्हणजे कठीण. अशा प्रकारे अ वरून सुरू होणारे शब्द आपण लिहिलेत. आता आपण पाहूया क वरून सुरू होणारे शब्द कोणकोणते आहेत. क वरून कपात, कपात, कमी,
कप, आणि कपाट. कपाट म्हणजे कबर्ड. आता त वरून सुरू होणारे शब्द आपण पाहूया. त वरून तलवार, तहान, त वरून आणखी तवा, तसेच तळे, अशा प्रकारे त वरून सुरू होणारे शब्द आपण इथे लिहून पूर्ण केलेले आहेत. आता आपण पाहूया म वरून सुरू होणारे शब्द. म वरून मगर, महान, महात्मा, तसेच एक नाव लिहूया म वरून सुरू होणारे म्हणजे मदन. अशा प्रकारे बालमित्रांनो आपण हा छोटासा उपक्रम पूर्ण केलेला आहे आणि दिलेल्या अक्षरावरून सुरू होणारे वेगवेगळे शब्द आपण लिहिलेले आहेत. तुम्ही या व्यतिरिक्त आणखी शब्द लिहिणार आहात. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुचवलंय, इथे फक्त 4 पाकळ्या आहेत. तुम्ही मात्र संपूर्ण फूल म्हणजे अर्धवट फूल न काढता फुलाच्या सर्व पाकळ्या काढणार आहात आणि प्रत्येक पाकळीमध्ये तुम्ही मध्यभागी दिलेल्या अक्षरावरून सुरू होणारे शब्द लिहिणार आहात. चला आता आपण एक छोटीशी गंमत वाचूया. वाचू आणि हसू. सोनू. सोनू आणि मीनू असे 2 पात्र आहेत. सोनू काय म्हणतो पाहूया. सोनू म्हणाला, मीनू, माझ्या बाबांनी कालच इनोव्हा कार घेतली आहे. इनोव्हा हे कारचं नाव आहे. आता आमच्याकडे 3 गाड्या झाल्या. मीनू. सोनूचं ऐकल्यानंतर मीनू म्हणाली, अरे सोनू, माझ्या बाबांकडे कार, स्कूटर, रेल्वे, अगदी विमान सुद्धा आहे. सोनू म्हणाला, अरे वा, मग तर तू सगळ्याच वाहनातून फिरली असशील. मीनू म्हणते, नाही रे, माझ्या बाबांचं खेळण्याचं दुकान आहे ना. आहे की नाही मस्त विनोद. पहा, तुम्हाला सुद्धा असे काही विनोद माहीत असतील तर ते तुमच्या सोप्या शब्दात, सोप्या भाषेत मराठीमध्ये लिहा आणि तुमच्या वर्गात शिक्षकांना आणि मित्रमैत्रिणींना नक्की सांगा. चला, वेळ झाली गृहपाठाची. बालमित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकात पैशांचे व्यवहार वेगवेगळ्या ठिकाणी होते त्याची काही चित्र दिलेली आहेत. उदाहरणार्थ बँकेतील व्यवहार, दूरध्वनी केंद्र, तसेच पोस्ट ऑफिस, वीज देयक केंद्र, बाजार, काही दुकाने, वस्तू खरेदी विक्री, अशा वेगवेगळ्या ठिकाणी बँकेचे व्यवहार कसे होतात त्याची माहिती आपण जाणून घेतली. पण तुम्ही तुमच्या सोप्या शब्दांमध्ये तुम्हाला आलेले अनुभव म्हणजे तुम्हाला पैशांच्या व्यवहाराबद्दल काय काय माहिती आहे ते चित्र पाहून तुम्ही सांगणार आहात. धन्यवाद. Now click on the subscription button below to subscribe the channel, then the bell button to get the notifications of the new videos. Thank you.